कारण सुईचं काम तलवार नाही करू शकत. मायबाप माझी विनंती आहे, कितीही मोठे व्हा, पण आपल्याला ज्याने शिकवलंय ना, लहानपणी ज्याने आपल्याला शिकवलंय, लहानाचं मोठं केलंय, अशा व्यक्तीनं आयुष्यात कधी विसरू नका. मी स्वाभिमानानं म्हणतो, आजही आदिनाथ महाराज आजही मला शिकवलं, 7वीला ज्याने शिकवलं, 6वीला ज्याने शिकवलं, त्या गुरुजींचं नाव सांगतो, धीमाजी भगवान जाधवर गुरुजी. आणि ते आता जवळपास त्यांचं आता 80-81च्या आसपास वय आहे आता, तरी ते सायकल चालवतात, सायकल. आणि ते सायकलीवर कुठंतरी बार्शीत मला दिसले ना, मी पटकन खाली उतरतो आणि त्यांच्या पायात बूट असतो, बुटासहित त्यांच्या पाया पडतो, बुटासहित पाया पडतो. ते गुरुजी म्हणतात, अहो तुम्ही कशाला पाया पडता, तुम्ही महाराज येतो, तुम्ही कशाला पाया पडता. मी म्हणलं, गुरुजी महाराज आत्ता झालोय, तेव्हा काहीच अक्कल नव्हती, तेव्हा तुम्ही शिकवलंय मला, मी तुम्हाला कधी विसरणार नाही. माझी विनंती आहे, फक्त आपल्याला ज्याने ज्याने मदत केली, ज्याने ज्याने शिकवलं, ज्याने ज्याने लहानाचं मोठं केलं, त्यांना आयुष्यात कधी विसरू नका. तुमचं जीवन कधीच अपयशी होणार नाही, तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित मी आपल्याकडे नमूद करतो. मुद्दा